राजपिताजी सांगतायत की त्यांना एका लहान मुलीनं प्रश्न केला होता की सत्संगमध्ये तर सांगतायत निंदा करायची नाही, मग आपलं मन हलकं करण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी एखाद्या सोबत जर काही चर्चा केली, सांगितलं त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी, तर ही निंदा होऊ शकते का? किती महत्वाची गोष्ट आहे, लक्षात द्या. तर हे आपल्या सगळ्यांकडून होतंय, सगळ्यांकडून होतं, कळत नकळत होतच होतं. आता राजपिताजी काय सांगतायत ह्याच्यावर? राजपिताजी म्हणतात मन मोकळं करायचं ठीक आहे, माणूस आहे, भरून येणार आहे मन, म्हणजे माणूस जन्म आहे म्हणल्यानंतर एवढं सगळं होणार. बाकीच्या गोष्टी, कोणी एखाद्याने आपलं मन दुखावलं, मला त्रास होतोय, मला कोणापाशी तरी सांगायचंय, मन मोकळं करायचंय, मला थोडं फ्रेश वाटेल, ह्याच्यासाठी ठीक आहे. मग त्यासाठी कोणता तरी एक माणूस असेल, बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, वडील असेल, मित्र असेल, त्या एकाजवळ आपण एकदाच सांगून मन मोकळं करू शकतो का? त्याच गोष्टी वारंवार करत बसायच्यात? खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, लक्ष देण्याची गरज आहे. की मन मोकळं करण्यासाठी एक वेळ बास ना, का सारखं सारखं ते फिरत 100 लोकांपर्यंत फिरायचंय? कुठेतरी भाव मन मोकळं करण्याचाच असावा. कुठेतरी मी चांगला आहे आणि दुसरा किती तुच्छ आहे किंवा दुसरा किती वाईट आहे हे सांगण्यासाठी हे सगळं नसावं.